नमस्कार. आपल्या ग्रुपमधल्या भावे वहिनी आहेत, त्या सिनियर मोस्ट असतील, आपल्या ग्रुपमधल्या 90 वर्षाच्या आहेत. तर त्यांच्यावर एक कविता करते. आधी थोडी माहिती सांगते आणि मग दुसऱ्या याच्यात कविता पाठवते, कारण ती एकत्र येत नाही आहे. तर त्या रोह्याच्या संपन्न घराण्यातल्या, वडील डॉक्टर आणि शेती बीती सगळं. पुण्यात आल्या त्या कोकणस्थ आहेत त्या तिकडल्या, पण ओक आणि इथे भावे म्हणून आमचे शेजारी. तर तिथे त्या एक खरं मध्यमवर्गीय घरात आल्या, पण त्यांनी कधीच बाहेरच्या संपन्नतेचा इथे हे दाखवला नाही. जुन्या स्त्रिया फार आदर्श होत्या एक एक. आजही अशा आहेत, पण जुन्या काळी आणखीन साधनं नसल्यामुळे अवघड होतं सगळं. पण त्यांनी संपन्न संसार केलाच, पण सामान्य नाही केला. त्या आल्यावर शिकल्या, शिकवलं, STC BA BEd सगळं केलं. मग मुख्याध्यापिका झाल्या. आधी आदर्शामध्ये होत्या, मग अभिनवमध्ये गेल्या. हेही सर्व करतात, पण त्यांनी आदिवासी लोकांसाठी आदिवासींची 40 दिवसाची शाळा हा प्रकल्प खूप उत्तम राबवला. पुस्तकं लिहिली त्यांच्यासाठी, घर संसार सांभाळून. आणि असं करताना त्यांचा खरंच आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला. आणि मी तर म्हणते पुरस्कारचं सार्थक झालं, कारण योग्य जागी तो पुरस्कार आला. असं करता करता मुलं घडवली. मोठा मुलगा निलेश आणि सून जयश्री. तर तो त्याला नोकरी आवडायची नाही, मग त्यांनी व्यवसायात त्याचं मन होतं, मग त्यांनी पुण्यात उत्तम व्यवसाय केलाच काही इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भात, आणि शिवाय कोकणात घर घेऊन काजूची बाग काढली. धाकटा मुलगा होता तो प्रमोद म्हणून, आणि त्याची बायको स्वाती, ती LICत आहे आणि तो डॉक्टर आहे. आणि तो खरंच सेवाभावी, अतिशय BAMS केलं, MD केलं आणि जमिनीवर आहे आणि पेशंटसाठी धावतो आजही. आमच्या आईवडिलांचं तर सगळं त्यांनीच पाहिलं. म्हणजे लहान भावानी जे आमचं करावं आमच्यासाठी ते सगळं प्रमोदनी केलं. आणि चंदू हा मोठ्या भावासारखा होता. त्यांनी आम्ही त्या काळी कॉलेजमध्ये 12वीत ॲडमिशन घ्यायला गेलो, तर आम्हाला काही माहीत नव्हतं. बाबा जबलपूरला होते, तो आमच्याबरोबर आला. आमची उंची पुरत नव्हती, त्याने आमचे फॉर्म भरून दिले MS कॉलेजमध्ये. असं पूर्वीचं वातावरणही होतं. आमचे संबंधही दोन्ही घराण्याचे उत्कृष्ट होते. आणि त्यांनी मोठ्या भावासारखं आम्हाला प्रेम दिलं. आणि धाकटा आजही आम्हाला आमच्या पाठीशी, आमच्या आईबाबांचं सगळं, जरी दुखणे डॉक्टरची इतर औषधं असली तरी पूर्ण प्रमोदच्या अंडर ऑब्झर्वेशन किंवा त्याची औषधं घेऊन मग आम्ही केलं. त्यामुळे आईबाबांचं दुखण्याच्या काळात प्रमोद अगदी पाठीशी होता. त्याला आता एक मुलगा आहे, तो डॉक्टर डेंटिस्ट पहिला आला आत्ता कॉलेजमध्ये. आणि मोठ्याचा मुलगा परदेशात असतो. त्यामुळे बहिणींनी पतवंडही बघितली आहेत. सुखी संपन्न जीवन होतं, पण जमिनीवर पाय होते. आणि एक वाड्यात आमच्या अशा लाडक्या म्हणून त्या होत्या. देवधर्म उपास-तपासही त्या करायच्या. आमच्यातही मिसळायच्या, मोठ्यांच्यातही मिसळायच्या. तर त्यांच्याबद्दल जी कविता लिहिली आहे, की त्या इथे आल्यावर सगळं शिकल्या, शिकवलं, डिग्र्या मिळवल्या, सत्कार झाले, सगळं केलं. तर ते त्यांचं कर्तृत्व पाहून, आणि आज 90 वर्षाच्या आहेत, पण घरी गेलं तर 10 वेळा उठतील, कब्बशी धुतील, चहा करतील, 16 वर्षाच्या मुलीसारखं उठबस करतात. मी रागवते त्यांना, पण खूप प्रेमळ आहेत. भगवत कृपेने त्यांना देवाने रूपसुद्धा देखणं दिलं होतं, पण जमिनीवर असत. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांशी मिसळून राहून आज त्या गोदानकर, भागवतवाच असं करून, शिवाय नातवंडांकडेही लक्ष दिलं. ज्या नातवंडाला गरज असेल त्या नातवंडाच्या त्या मुलाच्या घरी जाऊन त्यावेळेस तिथे राहायचं. असं त्यांनी, काय म्हणतो आपण ज्याला, वानप्रस्थाश्रम तो कसा असावा हे खरंच आमच्या भावे-बहिणींकडे बघून शिकावं आपल्या पिढीला. म्हणून मुद्दाम मी हे आवर्जून करते. त्यांचं कौतुक असं नाही, आपल्याला खूप शिकायला मिळते ह्या लोकांकडनं. आणि आजही सांगितलं तर पटणार नाही की त्या 90 वर्षाच्या आहेत. आणि आजही घरात तेवढंच राहणं, नेटर्स, नेटनेटकं छान, सगळे जे कोकणस्थांचे उत्तम गुण आहेत ना, ते देवाने त्यांना दिलेले आहेत. आणि आदर्श घ्यावा अशा आहेत. तर मी आधी ही माहिती का सांगितली, तर त्यांच्यावर केलेल्या कवितात मी मुद्रा अलंकार वापरला. निलेश ही त्यांचा मुलगा आहे आणि त्याची बायको ही जयश्री. तर निलेशाची जयश्री म्हणजे त्या मुलाचा विजय. प्रमोद हा धाकटा मुलगा आहे, त्याची बायको स्वाती आहे. तर तिच्या साथीने प्रमोदने अतिशय आदर्श जीवन आणखीन आपलं केलं. म्हणून स्वातीला मोती असा, स्वातीसह असलेला मोती अशा भावनेने. आणि विद्या नावाची त्यांची मुलगी, जी आमच्यापेक्षा लहान पण आमची मैत्रीण, तर ती पण RBIमध्ये मोठ्या पोस्टवरून रिटायर झाली. ते छान शिकली, सवरली. तर ती नावं घातलीत मी, पण त्यांची मुलं म्हणून असं नावं न घालता वेगळ्या पद्धतीने गुंफली आहेत. आणि म्हणजे त्यांच्या मिस्टरांचं नाव तर पांडुरंग, सुशिला पांडुरंग भावे असं वहिनींचं आमचं नाव.
तर सगळे त्यांच्याकडे नातेवाईक येऊन राहायचे वगैरे. तरी त्यांनी सगळ्यांचं चांगलं केलं आणि पुढे गेल्या. हे नवीन पिढीला खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी आधी माहिती सांगितली, मग कविता पुढच्या ह्याच्यामध्ये पाठवते.